काढलाय तिकडे ब्रँड ऑफ वाकलन खतरा केलं एक नंबर मजा येते बघा. पावले विजय पावले मोठा विजय मिळवलाय विजय पावलेने. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश सावरा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. ओ आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडू निघून गेला डीप फाइंडिंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. पुढील बॉल. हो यावेळेस आडबा पार्टनर आक्रमण केले गेले आणि चेंडूला पाठवलं डीप मिडवेकर बाउंड्री लाईनच्या पार. येतो षटकार 6. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. विकेट करण्याचा प्रयत्न होता निलेश बंद्रे ह्या खेळाडूचा, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. ऑन साइडला खेळले होते परंतु झेल झाला आहे ड्रॉप. हो
पुन्हा एकदा आडवा पाटणा खेळण्याची मानसिकता या ठिकाणी केली गेली आणि चेंडू चालला सीमा रेषा पार. आणखी घेतो दमदार चौकार 4. धन्यवाद अडीच थँक्यू. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15 धावा. पुढील बॉल स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आणि स्वतःच्या फॉलो मध्ये निश्चितच आपण पाहतोय झेल मात्र ठिकाणी फळकळला गेला आणि फलंदाज जयेंद्र वाघे आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15. चेंडू फेकून झाले तर 5 आणि डावा हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती मिस्टर रोहित. आखो टप्पाची लेंथ ऑन साइड ला उडवले. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टन अँड डिलिव्हर. षटकार 6. धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मिस्टर अमित नानकर. पुढील बॉल फुलटॉस बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज निलेश बंद्रे देखील झालेत बाद. धन्यवाद डीजो थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर आयुष वाघे. बॅक टू द पवेलियन. आता मात्र न्यू बॅटर प्रतीक तांबडे मैदानाच्या आत मध्ये आलेत.
अमितचा पुढील बॉल. प्रतीक तांबडे ऑन स्ट्राइक. ओ थोडासा लांबून खेळले गेले त्यावेळी स्टूक ऑन साइडला. राकेश सावरा पुढे येत आहेत. फक्त एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. थोडं फेकून झाले तर 3 धाव संख्या अगदी रोखली गेली या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 21 धावा तब्बल आल्या होत्या. पुढील बॉल फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा फटका आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज रोहित देखील बाद होत आहेत. थँक्यू सो मच. न्यू बॅटर आरुष वाघ हे आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. नंबर 6 या क्रमांकावरती एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पहा इथे मात्र आपण पाहिलं तर मग चेंडू आलाय डॉट. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग अमित नानकरनं काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी पलाला लावला होता. परंतु काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले मिस्टर आरुष आणि आरुषच्या बॅट मधून आलाय षटकार. हा आपण तिसरा वाघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नंबर 6 या क्रमांकावरती पहिला वाघ आला होता 2 या क्रमांकावरती. तिसऱ्या वाघाला पाहिलं होतं 4 या क्रमांकावरती आणि हा तिसरा वाघ आपण पाहतोय 6 या क्रमांकावरती आलाय आरुष वाघे. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. पोहोचला गेलाय 28 अंकांवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीनं 28 धावा. चला घाई करा. तिसरं षटक टाकण्याकरता नकुल आलेत. नकुलकडे नकल गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला गुणकौशल्य त्याच्याकडे. अठ्ठावीस धावा आहे धाव फलकावरती. पुढील बॉल हो मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले. स्वतः गोलंदाज आणि एसटी रक्षक पहा अगदी 2 जण पुढे आले होते हा झेल पकडण्याकरता आणि हा ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिसअंडरस्टँडिंग झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये. चला चेक केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय संपायर 1 मिनिट यायचा आहे. अगदी स्टँडना चेंडू लावून अगदी जमिनीवरती चेंडू आदळलाय आणि असं गैरवर्तन केल्याने आपल्याकडे त्याच्यावरती कारवाई केली जाते. परंतु तुम्ही या चेक करा आणि योग्य तो डिसिजन द्या. थोडासा संशयचकित आहे.
आता फन्स आपल्या जागेवरती जातील आणि निर्णय असेल तो मात्र इथून दिला जाईल. यस 3 धावांची पेनल्टी. पुढील बॉल नकुल आले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब आली. यावेळी चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, परंतु 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात आणि या 3 धाव्यानं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 33 अंकांवरती. अजून पेनल्टीच्या धावा ज्या आहेत त्या ऍड केल्या नाहीत. आम्ही शेवटला त्या धावा ऍड करणार आहोत. धावफलक पोहोचले गेले 33 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत षटकातील 2. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग पुढील बॉल ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न यावेळेस नयन वाघेने केला होता. सॉरी आरुष वाघेने केला होता. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर मग सेम उंची आहे आणि सेम बॉडी लँग्वेज देखील पाहायला मिळते. आणि एका बाजूने नयन वाघे आणि दुसऱ्या बाजूने आयुष वाघे. नकुल नानकरचा पुढील बॉल ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्ले अँड मिस डॉट बॉल. बघा हलकीशी बोट फिरवली होती बॉल वरती मिस्टर नकुल नानकर याने. आता मात्र बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. पहिल्या बॉल वरती 2 धावा आणि विकेट, त्याच्यानंतर 3 आणि बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. म्हणजे इथून आपण पाहिला तर 4 चेंडूंचा जो खेळ आहे ना तो मात्र संपन्न झाला. पुढील बॉल हो यावेळेस टप्पाची लेन होती. ऑन साइडला खेळले गेलेत. झेल मात्र पकडला गेलाय. आरुष मात्र या ठिकाणी बाद होतील. आज आपण पाहिलं तर मग सूर्यकांत देखील नाही आहेत, त्याच्यानंतर सोहम देखील नाही आहेत या ठिकाणी. आपण पाहिलं तर मग पीर बाबा स्पोर्ट पापडे टीम मध्ये धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढील बॉल ओ या ठिकाणी आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक सिंगल धाव इथून मात्र येईल. आदेश आले होते, आदेश भगत. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली जाईल, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरले गेलेत. धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 34 वरती पेनल्टीच्या 3 धावा ऍड केल्या तर मग होतात 37 आणि 38 धावांचं लक्ष्य इथून मात्र पूर्ण करावा लागेल.
धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 37 आणि 38 धावा ह्या विजयाकरता बनवायच्या आहेत. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. मग मॅच ला होती सुरुवात. पहिला बॉल ऑन साइड ला खेळले गेलेत. दोन धावा पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळतील आणि 2 धाव्यानं धावफलक अगदी ओपन झालंय. आज आपण पाहिलं तर मग वार बुधवार आणि 25 तारीख वसई विरार प्रीमियर लीगला मात्र सुरुवात झाली आहे आणि पहिलाच सामना आपण पाहिला तर मग जिंकला गेलाय केतन म्हात्रे संघानं. संघामध्ये आपण पाहिला तर मग आपल्या वसई तालुका आदिवासी असोसिएशनचा खेळाडू राहुल गोंड देखील होता आणि राहुल गोंडनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. आणि त्याच नंतर विरोधी संघामध्ये आपण पाहिला तर मग अनिकेत चौधरी होते आणि केतन म्हात्रेची विकेट आणि प्रतीक घरतची विकेट मात्र अनिकेतनं मिळवली. म्हणजे आपल्या आदिवासी वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे जे खेळाडू आहेत ना ते वसई विरार शहर महानगरपालिकेची जी प्रीमियर लीग आहे त्याच्यामध्ये निश्चितच चांगले प्रदर्शन करत आहेत. आणि आणखी एक मॅच लागलाय पहा. त्याच्यामध्ये आपण पाहिला तर मग विकास विराटनगर या संघामध्ये संदीप निलेश सांबरे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या संघामधले देखील खेळाडू हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत वसई विरार प्रीमियर लीग चषकामध्ये. सध्या तरी आपण मॅचच्या दिशेने लक्ष फोकस करूया. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 5 चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3. यावेळेस ऑन स्ट्राइक मध्ये डाव्या हाताचा बॅटर मिस्टर राकेश सावरा. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर इष्ट्यांच्या समोर फकळला गेलाय आणि राकेश सावरे मात्र बाद झालेत. अगदी इष्ट्यांच्या समोर फकळले गेले आणि परफेक्ट
चला घाई करायची, धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 5. इथून आपण पाहिलं तर मग विकेट मिळवली गेली आहे ती म्हणजेच राकेश सावरा. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र डाऊन केली आहे. पुढील बॉल डाव्या हाताचा बॅटर लव. ओव्हर फिश बॉल उडवलाय ऑन साइडला. लवच्या बॅट मधनं आलाय षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. पहा या ठिकाणी आपण पाहिला तर मग षटकाराला षटकाराच्या सण धावफलक पोहोचला गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा विकेट. बॅक टू बॅक दुसरा धमाका लव बडगाच्या बॅट मधनं येतोय. जबरदस्त पॉवर हिटिंग. षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 17 आणि इथून अजून ही मॅच जिंकण्याकरता 12 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 21. म्हणजे अजून सुद्धा मॅच मध्ये पूर्णपणे जिवंतपणा पाहायला मिळतोय. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. पुढील बॉल वेगवान बॉल होता. पूर्णपणे वेगामध्ये फिट केलाय बॅटर अमित नानकर याला. पहा आयुष वाघेकडे भरपूर वेग आहे आणि पूर्णपणे वेगावरती स्वार होत आहेत आयुष. 21 पाहिजेत. चेंडू शिल्लक असतील 11 बॉल 21. पुढील बॉल हो अजून दुसरा एक वेगवान चेंडू हाताला गेलाय. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर मग 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. ओ अजून एक डॉट बॉल. हा तिसरा देखील आलाय डॉट. काय जबरदस्त बॉलिंग आयुष करणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. आता मात्र 9 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता 21 ची गरज. पुढील बॉल फुल टॉस बॉल कमरेच्या वर हाताला गेलाय. बीमरचा देखील इशारा आलाय या ठिकाणी आणि येणारा पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट.
अगदी कमरेच्या वर चेंडू हाताळला होता. 2+1 3 धावा आणि या 3 धावेनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचले गेले 20 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग 18 धावा अजूनही विजयाकरता बनवावा लागतील. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 आणि येणारा पुढचा बॉल आपण पाहिला ना तर मग फ्री हिट असणार आहे. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळली गेली होती. एक सिंगल धाव इथून मात्र येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेलंय 21 अंकांवरती. 8 बॉल 17 गरज आहे. 8 चेंडू मध्ये 17 धावा इथून मात्र बनवावा लागतील. अच- 8 बॉल आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता आहे. हो, यावेळेस 6 चेंडू आपण पाहिला तर मग वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. येणारे 8 बॉल आणि 16 गरज आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. लव एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय. एवढं समित आहेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती चांगली बॉलिंग हाताळली आतापर्यंत. एक चेंडू खराब जरूर हाताळला, त्याच्यावरती धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक राहिलाय आयुष्य वाघेचा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल 15 गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. पुढील बॉल फुल टॉस बॉल यावेळेस पॉइंटला ढकललाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेनं एक सिंगल धाव इथून मात्र येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 24 अंकांवरती. आता मात्र 6 बॉल जिंकण्याकरता 14 धावेची आवश्यकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 14. 6 बॉल 14. नयन वाघे नावाचा गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, जबरदस्त चेंडूच्या हाताळणी ऑन साइडला जयेंद्र वाघे आहेत. चांगली फिल्डिंग.
पुढील बॉल. ओ यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. वंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 12 धावा ह्या बनवायच्या आहेत. लव आहे ऑन स्ट्राईक वरती. लवच्या बॅट मधनं धावा तर आल्यात. तुंग षटकार निलेश वंद्रेच्या विरुद्धामध्ये खेचले होते. आता मात्र इथून 5 बॉल जिंकण्याकरता 12ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा नयन वाघे रनअप मध्ये चुकले गेलेत. पुढील बॉल. हो ऑन साइडला खेळले गेलेत. गॅप मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 8 धावा अजून इथून बनवायच्या आहेत. पहा अगोदरचा स्ट्रोक अगदी आडवा बॅट न खेळले होते मिस्टर लव बडगा आणि चौकार त्याच्या बॅट मधनं आला. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4 आणि 4 चेंडू मध्ये 8 धावा इथून हा मॅच जिंकण्याकरता हव्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर नयन वाघे. ओ खराब चेंडूची हाताळली. वाईट बॉल. आणखी एक धाव अव्हांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला याठिकाणी पाहायला मिळेल. लेन अँड लाईन निश्चितच मिळत नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय नयन वाघे या गोलंदाजाला. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये धावा बनवायच्या आहेत 7. 5-14ची गरज होती आणि दोन्ही चेंडू मध्ये निश्चितच 7 धावा आल्यात. म्हणजे इथून थोडासा जो लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय ना तो म्हणजे बॉबल पॉइंट टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. पुढील बॉल. ओ ब्लॉकल मध्ये चेंडूची हाताळणी. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक धाव ही पूर्ण होते. आता मात्र 3 चेंडू जिंकण्याकरता 6ची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. पहा मॅच किती जबरदस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर निश्चितच एक आम्ही मुख्य सन्मान इथे करणार आहोत. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आहे का सर? बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झालाय म्हणजे इथून एक धाव पूर्ण असणार आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल कोणता संघ मात्र ही मॅच इथून मात्र जिंकणार आहे. आता मात्र ही अग्नी परीक्षा आहे नयन वाघेची देखील. इथून जर हा 5 धावा डिफेंड केल्या तर मग येणारा फ्युचर नयन वाघे करता चांगला असणार आहे. 2 चेंडू 5 धावा. काय मॅच अक्षरशः रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जितने का असली मजा तो तब आता है ना जब सामने वाला खिलाड़ी बराबर टक्कर देने वाला रहता है. आता ही बराबरीची टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून लव बडगा आहेत ऑन स्ट्राइक वरती. लवच्या बॅट मधनं 2 षटकार आणि चौकार मोठे फटके जरूर आलेत. पण तो त्याच्याकरता एवढंच म्हणेन अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर. अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर. मांगने से जिंदगी कब मिली है मेरे दोस्त. खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. आणि इथून मात्र निश्चितच पाहूया कोणता खेळाडू आपला इतिहास मात्र रचणार आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये.
2 चेंडू 5. ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी झेल पकडला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज लव वडगा मात्र बाद झालाय. आता मात्र 1 चेंडू जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5. मॅच अक्षरशः फसली गेली आहे. आठवावा लागेल तो या स्पर्धेचा पहिला दिवस. 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना भगवानच्या बॅटमधून आलेला तो षटकार. धन्यवाद डिझे. थँक्यू सो मच डिझा मानना देखील पहा मोमेंटम पकडलं गेलंय. आता इथे मात्र षटकाराची गरज आहे. षटकार आला तरच मॅच या ठिकाणी जिंकले जाईल. भाबोळा बॉईज भाबोळा या संघाकरता 1 चेंडू 5 ची गरज आहे. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता परंतु मॅच जिंकली आहे ती म्हणजेच पीर बाबा स्पोर्ट पापडी या संघाने. पहा त्या 3 धावा निश्चितच अडचणीमध्ये घेऊन गेलेत. टर्निंग पॉइंट ठरला गेला मॅचचा. चला हँडशेक करायचा आहे.